जवळ व्यासपीठावरील मान्यवर, आजचे सत्कार मूर्ती आणि ज्यांच्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा नाही असे सगळे माजी विद्यार्थी, खरं म्हणजे माजी विद्यार्थी मित्रांनो असं मला म्हणायचं आहे. याचं कारण असं की बाकावर बसलेले तुम्ही आणि टेबलाशी उभं राहून शिकवणारी मी हे मागे पडलेला खूप वर्ष झाली. काही विद्यार्थ्यांनी 50शी पार केली. शिकवणं संपवून माझेही 15 वर्ष होऊन गेली. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं पुढच्या प्रवासामध्ये थोडं बदललं, आणखी एक नवं नातं खुललं. त्या नात्याचं नाव आहे मैत्र. आज विद्यार्थी भेटतात तेव्हा मैत्रीच्या नात्याने बोलतात, स्वतःची ठाम मतं सांगतात, काय आवडतं काय नाही, काय केलं तेही सांगतात. आणि आत्ताची पिढी टेक्नोसावी आहे, आम्ही त्याच्यात मायनसमध्ये आहोत. आणि मग म्हणतात काय बाई एवढं माहीत नाही. या वाक्यातनंच हे मैत्र कसं फुलत गेलं याचा एक छान अनुभव आता उतार वयात मिळतो. खरं म्हणजे म्हातारच म्हणायचं आहे मला, पण जरा शुगर कोटेड शब्द वापरूया म्हणून उतार वय म्हणायचं. शाळेच्या आठवणी ह्या निवृत्तीच्या काळातली एक फार मोठी शिदोरी असते. कारण फक्त शाळा एके शाळा, अभ्यास, परीक्षा, शिकवणं या चक्राबाहेर न गेलेल्या आम्हाला दुसरं विश्वच माहीत नाही. त्यामुळे तुमच्या आठवणी हेच आमचं संचित आहे. आणि नंतरच्या काळातल्या आठवणी ही श्रीमंती आहे. शाळेच्या परिसरात आल्यावर तुमचे 5वी पासूनचे चेहरे डोळ्यापुढे येतात आणि आमचा कार्यकाळही सुखावून जातो. मला वाटतं या परिसरात आल्यावर तुम्हाला प्रत्येकालाही अशी आठवण येत असणार. आणि शाळेच्या आठवणी आयुष्याच्या प्रवासात फार महत्त्वाच्या असतात आणि अत्यंत सुखद असतात. आता कधीतरी शिक्षा वगैरे झाली असेल, उभं राहा, अंगठे धरा, भिंतीकडे तोंड करून उभं राहा, त्यावेळेला त्याचं दुःख वाटलंही असेल. पण आज या परिसरात आल्यावर त्याची आठवण होते पण दुःख होत नाही. कारण भूतकाळ रम्य असतो. अपवाद एखाद दुसरा असेल की अजिबात विसरत नाही, तेवढा सोडून देऊया. पण तुम्हा सगळ्यांच्या जवळ छान आठवणी असणार आहेत याची मला खात्री आहे. या सगळ्या प्रवासात विद्यार्थ्यांनी खूप छान यश मिळवलं आहे. मी असं म्हणते की शाळा, संस्था आणि आम्ही शिक्षक भाग्यवान आहोत की ज्या ज्या क्षेत्रात मुलं गेली तिथे त्यांनी खूप चांगलं यश मिळवलं आहे. शिकवताना आचार्य अत्र्यांचं उदाहरण मी देत असे. ते म्हणायचे की माझ्या विद्यार्थ्यांनी काहीही बनवू दे, कोणत्याही क्षेत्रात, पण तिथला तो उत्कृष्ट बनला पाहिजे. मग तो टांगेवाला असला तरी चालेल, कारण त्यावेळेला पुण्यात टांगे होते. तसं आमच्या मुलांनी जिथे जिथे गेले तिथे तिथे खूप उत्तम यश मिळवलं आणि आमचं भाग्य ते आम्हाला ऐकायला मिळतं. आज या माजी विद्यार्थी संघाने काही विद्यार्थ्यांचे सत्कार केले. यातले कितीतरी जण पुढच्या अनेक कार्यक्रमात या व्यासपीठावर सत्कार मूर्ती म्हणून असणार आहे. कारण कर्तबगार विद्यार्थ्यांच्या बाबतीत दामले प्रशाला खूप श्रीमंत आहे आणि तुमच्या सगळ्यांचे सन्मान बघण्यासाठी
आम्हाला 2 पायावर परमेश्वराने उभं करावं एवढी विनंती. खरं म्हणजे आज मला पाय उभं राहू देत नाही, पण परमेश्वराचे आभार मानते की त्यांनी इतका वेळ मला उभं राहू दिलं. आणि तुम्ही थांबा म्हणायच्या आत थांबते, कारण भाषण ऐकायला आवडत नसतं. धन्यवाद.